शिक्षण पद्धतीविषयी चालू असलेल्या आंदोलनामध्ये आता जसं वंचित साहेब म्हणले जो हे आपल्या पक्षाच्या विरुद्ध नाही, हे फक्त चोरांच्या विरुद्ध आहे. कारण आपण पाहिलं ही जी शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीतल्या परीक्षा जेवढी होत नाही, या 10 वर्षाच्या काळात जवळजवळ 110 ते 15 वेळेस सगळे पेपर फुटलेली. शिक्षकाचे नॅट कॅन्डिडेटचे असतील, आपल्या डॉक्टरचे पेपर्स असतील, व्यापक सरकारचा एक मोठा घोटाळा मध्य प्रदेशमध्ये झाला. शिक्षण राहिलेलं नाही, लोकशाही राहणार नाही, माणुसकी राहणार नाही. रामाच्या नावावर, देवाच्या नावावर लोकांना जे उल्लू मारले ते सुद्धा नाही. आता रामाच्या चोऱ्या ह्यांनी करून आल्या, त्याला काहीच नाही. अरे एन्काउंटर करा, ज्या रामाच्या ह्याच्या चोऱ्या होत्या त्याला एन्काउंटर करा. अतिक्रमण केलं की बुलडोजर चोरीने बाका घातला. सांगा याच्यापेक्षा आणखी का वाईट आहे? या पुढची पोराची पिढी वाया जाणारी आहे. शिक्षण बंद करायचं चाललंय, अडाणी ठेवायचं चाललंय. म्हणून या शिक्षण वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेली लोकशाही ठेवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे. त्याच्यासाठी आंदोलन आहे. सर्वांनी याचा विचार करा. तुमच्या पुढच्या पिढीचं, नातूचं, पोराचं भविष्य वाईट आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं. आणि या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहोत.